हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज स्पेशल बनवणार होते शेंगदाणे आणि गुळाचे लाडू. खाण्यासाठी हे नेहमी असे हेल्दी असतात. कॅल्शियम बऱ्याच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमी वगैरे हे भरून काढतात. माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्सचे लाडू बिलकुल आवडत नाही, त्यामुळे इथे आता त्यांच्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवण्याचं ठरवलं होतं. तर छान असं आता इथे गूळ घेतलेला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणे शेंगदाणे घेतलेले होते, छान असे भाजून ठेवले. तर ते थंड करायला ठेवले होते. प्रमाणात अर्धा किलोच गूळ इथे घेतलेला होता. गूळ थोडा बारीक करून घेतला. त्यानंतर मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत नसल्यामुळे आता हे या लाडवामध्ये मिक्स करणार होते. तर आता छान त्यामध्येच काजू बदाम टाकलेले आहे. आता इथे सुरुवातीला शेंगदाणे बारीक करून घेणार होते. बघा इथे छान शेंगदाण्याचं असं बारीक कूट करून घेतलेलं आहे. आपल्याला दाणेदार हवे असेल तर दाणेदार करायचे, नाहीतर बारीकच करायचे. पूर्ण मी बारीकच केलेलं आहे. त्यामध्ये नंतर शेंगदाणे बारीक झाल्यानंतरच यामध्ये जो आपण थोडा बारीक केलेला गूळ आहे तो सुद्धा मिक्स करायचा आणि नंतर मिक्सरवर फिरवून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपला शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकत्र मिक्स होऊन जाईल. बघा आता इथे थोड्या प्रमाणामध्ये मी असं करून एकत्रच गूळ आणि शेंगदाणे सगळे एकत्र बारीक केलेले आहे. असं किसण्याचं वगैरे त्याला काही काम नसतं. डबलचं आपलं काम काही वाढत नाही. आता हे सगळं मिश्रण तयार झालेलं होतं. अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे या प्रमाणानुसार. थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले होते, काजू आणि बदाम. आता हे पूर्ण एकत्र असं मिक्स करून घेणार होती. काही गुळाचे थोडेफार खडे असतील ते सुद्धा हाताने छान असे फोडून घ्यायचे. एकत्र पूर्ण मिक्स करून घ्यायचं. गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स केल्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे आपले लाडू छान वळतात. आता मी इथे एकाच हाताने लाडू बांधून घेत होती. मला 2 हाताने लाडू मुळेच बांधता येत नाही. आता एका हाताने लाडू बांधत होते मी. त्यानंतर बऱ्यापैकी लाडू बांधून घेतले. तसं त्या सगळ्यांनीच खाल्ले. मुलांसाठी करण्याचं निमित्त होतं, तर घरातील सगळ्या मोठ्यांनी सुद्धा आवडीने हे लाडू खाल्ले. टेस्ट खूप छान झाली होती. मिस्टरांनाही आवडले, मुलांनीही खाल्ले, त्यामुळे केल्याचं समाधान झालं. बघा आता इथे छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये असं हेल्दी काही खाणं एकदम छान असतं. पुन्हा भेटू एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.